इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 27 जुलै. गब्बर सिंग. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. आओ, हॉटेलमधून आवाज येऊ लागला आणि लोक येऊ लागले. हॉटेलात बसू लागले. कॅसेट ऐकू लागले. कॅसेट ऐकण्यासाठी गर्दी करू लागले. हॉटेल हाऊसफुल झाल्यावर हॉटेलवाल्याला हॉटेलच्या बाहेर खुर्च्या टाकाव्या लागू लागल्या. हॉटेल बाहेर टाकलेल्या खुर्च्या सुद्धा हाऊसफुल होऊ लागल्या. अशा रीतीनं हॉटेल फुल होऊ लागलं. हॉटेलमध्ये आणि हॉटेल बाहेर फुकट कसं बसायचं हा प्रश्न लोकांना पडू लागला. हा प्रश्न सात्विक आणि तात्विक होता. 3 मित्र 2 चहाची ऑर्डर देऊ लागले. चाय दो और आदमी 3 ही ऑर्डर स्टेरिओफोनिक साऊंडमध्ये येऊ लागली. त्यावर हॉटेलवाला स्टेरिओफोनिक साऊंडमध्ये गरजू लागला, चाय दो और आदमी 3, बहुत नाइंसाफी है ये. लोक 2 चहांचे 3 समसमान भाग करू लागले. कब्बशा फुटू न देताही वाटणी होऊ लागली. चहा पीत पीत लोक कॅसेट ऐकू लागले. यहाँ से 50-50 कोस दूर गांव में जब बच्चा रात को रोता है तो माँ कहती है, बेटा सो जा, नहीं तो गब्बर सिंग आएगा. या संवादातला बागुलबुवा ऐकता ऐकता लोकांच्या हातातला कप हातात आणि तोंडातली बशी तोंडात राहू लागली. काही जणांच्या तर तोंडातल्या चहाला थरकाप सुटू लागला. कॅसेट ऐकण्यासाठी हॉटेलात घेण्याच्या चहाला लोकांनी नाव दिलं शोले. आपला हा जन्म व्यर्थ जाऊ नये म्हणून लोक शोले चहा पिऊ लागले आणि आपले पुढचे जन्म व्यर्थ जाऊ नये म्हणून लोक वारंवार शोले सिनेमा पाहू लागले. टॉकीजमधून बाहेर पडणारे टॉकीजमध्ये शिरणाऱ्यांचं स्वागत आओ ह्या ललकारीत करू लागले. अगदी लग्नात सुद्धा नवरदेवाचं स्वागत आओ रथी अब आया उठ पहाड के नीचे या शब्दात होऊ लागलं. 2 मित्रांपैकी एकच दिसला तर सांभा, कालिया तो कहता था कि 2 है, कहाँ है दूसरा, अशी स्टेरिओफोनिक विचारणा होऊ लागली. रस्त्यानं कोणताही दाढीवाला दिसला की पोरं अरे ओ सांभा अशी स्टायलिश स्वाद घालू लागली. दाढीवालाही हसून दिलखुलास दाद देऊ लागला. काही जण तर आपल्याला इतरांनी सांभा म्हणावं म्हणून दाढी वाढवू लागली. लोकांच्या तोंडी बसलेले हे डायलॉग होते शोलेतल्या गब्बर सिंगचे. सलीम जावेदच्या संवादातले शोले गब्बर सिंग झालेल्या अमजद खाननं अधिक धगधगते केले होते. खलनायक असूनही त्याच्या अनोख्या संवादफेकीमुळं तो लोकांना प्रचंड भावला होता. सुपर ॲक्टर संजीव कुमार, सुपर ॲक्ट्रेस जया, सुपरस्टार अमिताभ, ही मॅन धर्मेंद्र, ड्रीम गर्ल हेमा ह्या दिग्गजांपुढं गब्बर सिंग गब्बर आणि जब्बर ठरला होता. त्याच्या संवादफेकीला तोंड नव्हती. त्याचा डायलॉग म्हटला नाही असा एकही माणूस सापडत नव्हता. अमजद खाननं कौन से चक्की का आटा खुद को खिलाया था की त्याच्या ह्या संवादफेकीचा नक्षा काही औरच होता. पहिल्या सिनेमात त्यानं अभिनयाचं एव्हरेस्ट घातलं होतं. एव्हरेस्ट प्रत्येक वेळी गाठता येत नसतं. फटकारलेला प्रत्येक चेंडू चौकाराचा नसतो हे त्याच्या बाबतीतही अगदी खरं ठरलं. 27 जुलै 1992ला तो हे जग सोडून गेला तेव्हा लोक हळहळले, अमजद खान गेला. गब्बर सिंग गेला असं कुणीही म्हटलं नाही.